हाय, नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. तर आता इथे मी अगदी सोप्या पद्धतीने रांगोळी डिझाईन कशी बनवायची ती दाखवणार आहे. म्हणजे मी इथे कोणताही ट्रेसिंग पेपर यूज केलेला नाही आहे. मी स्वतः इथे हाताने स्केच करणार आहे आणि ती दाखवणार आहे. इथे मी रेक्झिन यूज केलेलं आहे डिझाईनसाठी. तुम्ही कॅनव्हास देखील यूज करू शकता. आता इथे मी एक छोटं सर्कल काढून घेणार आहे. 1.5 इंचाचं घेणार आहे ते. तर मी आता इथे कंपास आणि पेन्सिल असं घेतलेलं आहे आणि छोटं सर्कल काढून दाखवते. पण तुम्हाला कदाचित पेन्सिलमुळे ते दिसणार नाही. पण मी नंतर ते मार्करने डार्क करून घेणार आहे. म्हणजे ते तुम्हाला दिसून जाईल. कारण पेन्सिलचं तेवढंसं डार्क येत नाही. अ, जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज मला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनला क्लिक करा. म्हणजे माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशनला येऊन जातील. इथे बघू शकता मी छोटं सर्कल आहे ते डार्क करून घेतलेलं आहे मार्करने. आता इथे मी त्याच्यावरती एक मोठं सर्कल अजून करून घेणार आहे. ते आहे 2.5 इंचाचं मी घेतलेलं आहे आणि ते देखील मी मार्करने डार्क करून घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही झालेलं आहे दुसरं पण. आणि जर माझा व्हिडिओ कुठेही तुम्ही स्किप करू नका. व्हिडिओ पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण रांगोळी मी कशी बनवली अगदी अचूक प्रमाणामध्ये बनवलेली आहे. म्हणजे मी पूर्ण मेजर टेपने मेजर घेऊन ती रांगोळी बनवलेली आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आता इथे मी जे छोटा राऊंड आहे त्याच्या सेंटरवरून वरपर्यंत असं 7 इंचाची मी लाईन घेणार आहे. मेजर घेतलेला आहे. 7 इंचाची लाईन मी घेणार आहे आणि अशाच प्रकारे सगळीकडे मी अशाच प्रकारे 7-7 इंचाच्या लाईन करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे. पहिला मी आपले 4 बाजूच्या 4 अशा करून घेणार. मी टिक मार्क करून घेतले 7-7 इंचाची 4 बाजूला. त्यामुळे 4 बाजूच्या 4 अगदी लाईन अगोदर मी करून घेणार आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये ज्या लाईन आहेत म्हणजे 2 लाईनच्या मध्ये एक जी लाईन येते ती मी करून घेणार आहे. त्या पण मी 7-7 इंचाच्याच अशा करून घेणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ कुठेही प्लीज स्किप करू नका. तरच तुम्हाला ती रांगोळी पूर्ण काय कशी बनवले किंवा काय कोणते कलर यूज केलेले आहेत ते तुम्हाला कळतील. इथे ट्रेसिंग पेपरची काही गरज लागत नाही. स्वतः हाताने देखील आपण करू शकतो. इथे बघू शकता तुम्ही. इथे मी सगळ्या लाईन अगदी 7 इंचावर मी 7-7 इंचावर करून घेतलेल्या आहेत. मेन 4 डायरेक्शनच्या 4 करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या 4 डायरेक्शनच्या त्या देखील मी करून घेतलेल्या आहेत. आता परत मी मध्ये सेंटरवरती मेजर टेप ठेवून मी 9 इंचाचं टिक मार्क करून घेतलेली आहे. ती घेतलेली मी 2 लाईनच्या मध्ये जो सेंटर येतो त्या सेंटरमध्ये ती लाईन करून घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला डिझाईनचं जे फुलाची पाकळी जी तयार होणार आहे त्याचं जे सेंटर म्हणजे टोक जे आहे ते आपल्याला 9 इंचावर घ्यायचं आहे. म्हणजे ती पाकळी आपल्याला व्यवस्थित दिसेल. इथे बघू शकता मी केलेले आहे. ते पेन्सिलमुळे दिसत नाही आहे कदाचित तुम्हाला. मी अशा पद्धतीने सगळे टिक मार्क हे बघू शकता. मी अशा प्रकारे सगळीकडे मार्करने टिक मार्क करून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपले जसं षटकोनी आकार जसं असतं त्या पद्धतीने हे सगळे झालेले आहेत पाकळ्या. आणि त्या 9 इंचाची उंची घेतलेली आहे मी. 9 इंचाची आहे प्रत्येक पाकळीची उंची. आणि आता हे मी मार्करने डार्क करून घेते. आता याच्यामध्ये मी फुलाची पाकळी कशी करायची ती देखील पुढे मी दाखवणार आहे. इथे तुम्ही प्लीज व्हिडिओ माझा कुठेही स्किप करू नका. अजून पुढे डिझाईन आहे थोडी ती देखील मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि उलनने कशी फिल करायची ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे.
आता इथे मी जो सेकंड सर्कल आहे तिथे मी मेजर टेप सेंटरला ठेवून वरती मी 2 इंचावर टिक टिक मार्क करून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती मी एक हाताने एक पाकळी अशी फुलाची पाकळी जी असते ती डिझाईन अशी करून घेणार आहे राऊंडमध्ये. ती पुढे तुम्हाला दिसून जाईल मार्करने डार्क केल्यानंतर. अशा मी प्रत्येक त्या पाकळीमध्ये असं फूल तयार करून घेणार आहे. म्हणजे तुम्हाला ते डिझाईन पूर्ण दिसेल. इथे बघू शकता तुम्ही मी मार्करने ते करून घेतलेले आहे पूर्ण डिझाईन मी. आणि ती दुसरा जो सर्कल आहे तिथून ते 2 इंचावरती आहे. म्हणजे ती मधलं जे फूल आहे ते 2-2 इंचाचे झालेले आहेत आणि ते डिझाईन मी करून घेतलेली आहे. इथे बघू शकता छान वाटते ही डिझाईन आणि जेव्हा आपण उलनने फिल करून ते अजूनच छान दिसून जाते. आणि कलर जे आहेत उलनचे ते तुम्हाला जे कोणते चॉईस करायचे त्याप्रमाणे तुम्ही इथे चॉईस करू शकता. तुमच्या चॉईसप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. पण शक्यतो डार्क कलर घ्या, त्यामुळे आपली डिझाईन अगदी छान वाटेल. इथे बघू शकता मी डार्क करून घेतलेले आहेत फुलं. व्हिडिओ कुठे प्लीज स्किप करू नका आणि मला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. इथे मी आता ते रेक्झिन मी कट करून घेतलेलं आहे. डिझाईन आपली आता क्लिअर कट दिसत आहे आणि छान डिझाईन झालेली आहे. याच्यासाठी मी 3 कलर यूज करणार आहे. याच्यामध्ये निळा आहे, येल्लो आहे आणि मरून कलर घेतलेले आहेत. मी तिन्ही डार्क कलर घेतलेले आहेत. इथे मी आता जे छोटं आपलं सर्कल आहे करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी येलो कलरने फिल करून घेणार आहे. थोडंसं म्हणजे एक 3 ते 4 लाईनमध्ये फिल करून घेणार आहे. आणि इथे बघू शकता एक लाईन आपली झालेली आहे. मी व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे कारण व्हिडिओ खूपच मोठा होत होता, त्यामुळे मी थोडा फास्ट केलेला आहे. आणि इथे मी 2 ते 3 लाईन येलो कलरच्या करून घेणार आहे. त्यानंतर मध्ये मी दुसरा कलर यूज करणार आहे, म्हणजे आपला निळा कलर मी याच्यामध्ये मध्ये यूज करणार आहे. हे बघा मी येलो कलरच्या 3 लाईन करून घेतलेल्या आहेत आणि आता निळ्या कलरच्या मी 2 लाईन छोट्या करून घेणार आहे. तुम्हाला असं नाही नसेल करायचं पूर्णपणे येलो कलर किंवा अन्य कुठला कलर ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता. आता जो दुसरा सर्कल आहे तिथे मी निळ्या कलरने उलनने फिल करून घेणार आहे पूर्णपणे. आणि इथे बघू शकता हे कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतं. तुम्हाला जर दुसरे कलर कोणते वापरायचे असतील तर याच्यामध्ये तुम्ही रेड, ऑरेंज, ग्रीन किंवा येल्लो असं कॉम्बिनेशन वापरू शकता तुम्ही, ते सुद्धा छान दिसतं. इथे आता मी येल्लो कलरने ते फुलाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या येल्लो कलरने मी करून घेतलेल्या आहेत, पूर्ण करून घेतलेल्या आहेत त्या पाकळ्या. आता मी जे वरच्या ज्या मोठ्या पाकळ्या आहेत म्हणजे षटकोनी आकाराच्या ज्या पाकळ्या आहेत त्याला मी मरून कलरने फिल करून घेणार आहे सगळ्या. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल माझी जी डिझाईन मी आता जी स्वतःची बनवलेली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. किंवा काही याच्यामध्ये काही चुका असतील किंवा काही राईट असेल तर कमेंट करून प्लीज मला सांगा, म्हणजे तसं मला त्याच्यामध्ये बदल करता येईल. किंवा माझ्या व्हिडिओमध्ये काही चुका वगैरे होत असतील तर प्लीज कमेंट करून मला सांगत जा, म्हणजे मला तसं बदल करता येऊ शकतं. आता इथे मी पूर्ण चॉकलेटी कलरने फिल करून घेणार आहे. इथे बघू शकता हे कॉम्बिनेशन पण खूप छान वाटतं. आणि आपल्या सणासुदीला म्हणजे कोणताही सण असेल काय असेल तर आपण ही रांगोळी दारामध्ये किंवा पुढे गॅलरीमध्ये वगैरे असं ठेवू शकता. इथे बघू शकता तुम्ही मी पूर्णपणे मरून कलरने ते पाकळ्याच्या फिल करून घेतलेल्या आहेत. आता ज्या मी लाईन त्या पाकळ्यांची जी लाईन आहे त्याच्यावरती मी येल्लो कलरने फिल करून घेते, म्हणजे आपली पाकळीची जी लाईन आहे प्रत्येक सेपरेट ज्या पाकळ्या आहेत त्या आपल्याला क्लिअर कट दिसून जातील. इथे बघू शकता छानच वाटतं, ते कॉम्बिनेशन खूप छान वाटतंय.
तुम्ही दुसरे कलर यूज केलात तरी चालेल. माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे बघू शकता खूप छान रांगोळी झालेली आहे. ही जवळजवळ 1.5 फुटाची रांगोळी झालेली आहे. मस्तच रांगोळी. असं कुणाला देण्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता. धन्यवाद.